प्रल्हाद जोशींवरती काँग्रेसचा आक्षेप। अत्याचारांच्या पाठीशी प्रल्हाद जोशी। प्रियंकांच्या दाव्यानंतर लोकसभेमध्ये गदारोळ। प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, अखिलेश यादव यांची लोकसभेतून टीका। नीटचा पेपर अनेकदा देता आला पाहिजे। खासदार श्रीकांत शिंदेंनी परीक्षांबाबत सांगितल्या सुधारणा। महत्वाच्या विधेयकावेळी मोदी का अनुपस्थित? काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांचा आक्षेप। आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। सीजेपीचं आंदोलन की गटार चाळे? भाजपच्या खासदार कंगना राणावतची थेट भूमिका। कंगनाची भूमिका पक्षातही कोणी विचारत नाही, सीजेपीचा पलटवार। तरुण पिढी झाली आहे मोबाईल वेडी, नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं वक्तव्य। पेपरफुटी प्रकरणाचा 2 महिन्यामध्ये सखोल तपास करणार, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचं आश्वासन। सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक ही धूळफेक, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांचा घणाघात। गडकरींच्या मानहानीच्या दाव्यावरती 5 तारखेला सुनावणी। E20च्या मुद्द्यावरून बदनामी विरोधामध्ये गडकरींची याचिका। मुंबई उच्च न्यायालयामध्ये 5 तारखेला होणार पुढची सुनावणी। शरद पवार आणि राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या भेटीमध्ये राजकीय चर्चांना उधाण। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका। मुंबईतील 5 नामांकित क्लबचे अन्न परवाने केले निलंबित। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई। पीओकेमध्ये आंदोलकांवरती गोळीबार। गोळीबारामध्ये 19 जणांचा मृत्यू। पाकिस्तान सरकारविरोधात काढला होता मोर्चा। नागपुरात पावसाचा वाढता जोर। प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानामध्ये साचलं पाणी। मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढलं।